रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी उन्हाळी वाळवणामधील पापडकूटची रेसिपी तुमच्यासमोर शेअर करत आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गव्हाला ओले करून घ्यायचे आहे, म्हणजे पाण्यामध्ये गहू घालायचे आणि लगेच पाण्यातून गहू काढून चाळणीमध्ये टाकून घ्यायचे। त्यानंतर हे चाळणीमधले गहू एखाद्या कॉटनच्या कापडावरती पसरून द्यायचे। गहू पूर्ण सोकले की याला गिरणीमधून दळून आणायचे। तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ इथे दळून तयार आहे। आता पीठ गाळाच्या चाळणीने हे पीठ आपल्याला आधी गाळून घ्यायचं आहे, नंतर हेच पीठ आपल्याला परत रवा गाळाच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इकडे जाड्या चाळणीने मी गाळत होती आणि बारीक चाळणीने मला आई गाळून देत होती। अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून हे पूर्ण पीठ गाळून घेतले। आता हे पीठ आपण मोजून घेऊया। तर येथे मी 2 किलो पिठासाठी 1 किलो रवा टाकून घेतला होता। तर काही जण येथे सारखं प्रमाणसुद्धा घेतात, 1 किलो पीठ असेल तर त्याला 1 किलोच रवा वापरतात। आता हे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। या पिठात आपल्याला 2 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं इथे पीठ मळून तयार आहे। आता हे पीठ आपल्याला 4 ते 5 तास असंच झाकून ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 तासानंतर आपण हे पीठ मळायला घेऊया। आता ज्या पाट्यांवरती आपल्याला पापडा करायचा आहे त्या पाट्या सर्वात आधी मी स्वच्छ अशा धुवून उन्हामध्ये सुकवायला ठेवल्या। आता पाणी लावू हा गोळा आपल्याला छान असा तोडून घ्यायचा आहे आणि एखाद्या परातीवर थोडंसं पीठ टाकायचं आणि पापडा लाटून घ्यायचा। अशा प्रकारे परातीवर पातळ अशी पोळी लाटून घ्यायची। त्यानंतर या पाटीवर टाकून हाताने हा पापडा लांबून घ्यायचा आहे, सर्व बाजूनी ओढून घ्यायचा, त्यामुळे हा पातळ तयार होईल। अशा प्रकारे येथे आम्ही सर्व पापडा तयार करून घेतला। आता हा पापडा आपण उन्हामध्ये सुकून घेणार आहोत। आता हा पापडा सुकल्यानंतर आपल्याला हाताने बारीक करून घ्यायचा आहे। लाटण्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता। आता चाळणीमध्ये टाकून हा पापडा आपल्याला गाळून घ्यायचा आहे, त्यामुळे बारीक जे काही पीठ असेल ते खाली राहील आणि वरचा पापडा हा तयार होईल। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।